नमस्कार मित्रांनो, रविराज ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवरती मी अक्षय दिवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण या कांद्याच्या प्लॉट मध्ये आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या सोबत जे शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील श्रीयुत सुभाष दिघे हे आपल्या सोबत आहेत. ते गेल्या 7-8 वर्षांपासून आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी कांद्याचं उत्पन्न त्या ठिकाणी घेत असतात. मित्रांनो, 8 दिवसांपूर्वी यांच्या शेतामध्ये कांद्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी काय परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर त्यांनी जी काही फवारणी घेतली, या फवारणीतून त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी रिझल्ट मिळाले, ही माहिती आपण आज त्यांच्या मुखातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सुभाष भाऊ, नमस्ते. नमस्कार. 8 दिवसांपूर्वी आपल्या शेतामध्ये आपल्याला कांद्याच्या तुमची काही लागवड याच्यामध्ये तुम्हाला काय त्या ठिकाणी जाणवत होतं? 8 दिवसापूर्वी ना सर, कांद्याच्या पिकामध्ये पिवळे रोग आलेला होता. पात वाकडी झालेली होती आणि पातीची संख्या पण नव्हती आणि मर जास्त होती. मर जास्त होती. त्याच्यानंतर मग एक स्प्रे दिला तुम्ही. त्या स्प्रेनं आज तुम्ही प्लॉट बघू शकतात की प्लॉट आधी अगदी व्यवस्थित झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक साधारण आपण त्यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं, गेल्या 8 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पिवळे रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसत होता. कांद्यामध्ये त्या ठिकाणी पिवळेपणा आलेला होता, पाती वाकड्या झालेल्या होत्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पातींची संख्या सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये नव्हती. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम त्यांना त्या ठिकाणी जाणवत असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी सर्वप्रथम थायोफेनेट मिथाइल 1 ग्रॅम प्रति लिटर, त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रिन आणि थायमिथोक्झाम हे जे काही कॉम्बिनेशन मार्केटमध्ये येतं त्याचं अर्धा मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी आणि त्यासोबतच ऑर्थोसिलिसिक ऍसिड 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी आणि त्याच्यासोबत स्टिकर जे आहे ते साधारणपणे 0.25 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची फवारणी आपण या प्लॉट मध्ये त्यांना घ्यायला सांगितली होती. त्यानंतर आज या प्लॉट मध्ये आपल्याला समजू काय नेमका फरक जाणवतोय. आज प्लॉट अतिशय छान झालेला आहे. पातींची संख्या वाढलेली, पिवळेपणा गेलेला आहे आणि जो पिवळ रोग आला तो पण बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतो की सध्या जर आपण थंडीचं हे वातावरण जर बघितलं, अचानक वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण वाढून गेलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपलं जे काही पाणी व्यवस्थापन हे ते मागं पुढं झाल्या कारणानं अतिरिक्त पाणी आपल्या कांद्याच्या पिकाला अशा थंडीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जर दिलं, अशा वेळेस अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा पिकाला होतो, त्यातून नाळ लांबणे, पिवळ पडणे किंवा शेंडे मर असेल, पिवळेपणा आलेला असेल, यासारख्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतात. त्यासाठी जी काही फवारणी आता आपण या ठिकाणी यांच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी घेतली, या फवारणीतून त्यांना अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पातीचा पिवळेपणा त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी गेलेला आहे, पात पूर्ण काळावर आलेली आहे, पातींची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण फवारणी घेतली अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला आपल्या कांद्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसून येतील. त्यासोबतच मित्रांनो, आता हा जो काही प्लॉट आहे या पिकाला आता सध्या जवळजवळ 15 दिवसांतून आज या थंडीच्या वातावरणामध्ये पाणी देण्याचं काम सुभाष भाऊ या ठिकाणी करत आहेत. आणि आता पाणी दिल्याच्या नंतर याला जी काही फवारणी आपल्याला घ्यायची मित्रांनो, ती अशासाठी घ्यायची की जो काही नाळ लावण्याचा आपला प्रकार त्या ठिकाणी थांबवून गेलेला आहे. आपल्याला कांद्याची मांड होणं अत्यंत गरजेचं आहे, पातींची संख्या वाढणं अत्यंत गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी 13-40-13 हे जे काही आपलं विद्राव्य खत आहे, 13-40-13 आपल्याला साधारणपणे 5 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे तुमच्या 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये आपल्याला त्यासोबत घ्यायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला चिलेटेड फेरस जे येतं, चिलेटेड फेरस हे मूलद्रव्य आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घेणं हे त्या ठिकाणी आता या पिकासाठी या अवस्थेमध्ये अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि रविराज ॲग्रोचा चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. धन्यवाद.